बुद्धिमान, अशा याच्यामध्ये अनेक व्हरायटीज म्हणजे प्रचंड बुद्धिमान. काही लोक प्रचंड बुद्धिमान असतात, त्याच्यापेक्षा पुन्हा कमी बुद्धिमान, त्याच्यापेक्षा कमी बुद्धिमान, त्याच्यापेक्षा कमी बुद्धिमान, त्याच्यापेक्षा कमी बुद्धिमान आणि एकदम बुद्धू. प्रत्येकामध्ये इंटेलिजन्स वेगळा वेगळा आहे. So amount of gray matter is directly proportional to degree of intelligence of person. ज्याच्याकडं ग्रे मॅटर जास्त तो हुशार आणि तो पटकन आन्सर सांगू शकतो. जो अत्यंत हुशार आहे त्याला 1 मिनिटापेक्षाही कमी कालावधी आन्सर सॉल्व करायला लागेल, क्वेश्चन सॉल्व करायला, आन्सर द्यायला लागेल, क्वेश्चनचं आन्सर त्याला फिल करायला लागेल, गोल करायला लागेल. परंतु जो एकदम कमी हुशार बुद्धू, त्याला कितीही वेळ त्यांनी प्रयत्न केला तर साधे प्रश्न सुद्धा त्याला जमणार नाहीत. तर अशा प्रकारे इथं कॉर्टेक्स आउटर साइडला आहे, इनर साइडला मेडुला आणि कॉर्टेक्स मध्येच ग्रे मॅटर आहे. कॉर्टेक्स मध्ये ग्रे मॅटर आहे आणि त्यामुळे इतर ॲनिमलच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याकडं ग्रे मॅटरचा एरिया जास्त, म्हणून आपण अत्यंत हुशार आहोत. आपण अत्यंत हुशार आहोत. हे गायरा हे कॉन्व्होल्युशन दिसतात, हे वेटोळे दिसतात, म्हणजे मोठा फोल्ड करून मोठा ब्रेन छोट्या बॉक्स मध्ये बसवलेला आहे. It is a major about 80 to 85% part of total brain. Dorsally divided in by deep longitudinally fissures into right and left cerebral hemispheres. प्रत्येक each hemisphere further divided into hippocampal lobe by fissures. These two cerebral hemispheres are ventrally connected by transverse bands of nerve fiber called as corpus callosum. आणि या सेरेब्रम मध्ये अनेक महत्वाच्या ऍक्टिव्हिटीजचे कंट्रोलिंग सेंटर्स आहेत. जसं फ्रंटल लोब जर विचारात घेतला, आपण डिटेल नंतर बघू, पण फ्रंटल लोब मध्ये बेसल गँगलिया आहे, त्याच्यामध्ये 2 पार्ट, कॉर्पस स्ट्राएटा जे डोपामाइन सिक्रीट करतं, हे महत्वाचं केमिकल आहे. आणि या केमिकलच्या सिक्रिशन मध्ये गडबड झाली तर पार्किन्सन डिसीज होतो. त्याचबरोबर इथं लेंटिक्युलर न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये विल्सन्स डिसीज किंवा लिव्हर डिजेनरेशनचे प्रॉब्लेम होतात. पहा, डॉर्सल साइडनं ही मेडियन लॉन्जिट्युडनल फिशर असते आणि त्याच्यामुळं हे सेरेब्रम लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर राईट सेरेब्रल हेमिस्फियर मध्ये डिवाइड होतं डॉर्सली. पण व्हेंट्रली पाहिलं तर ते जोडलेले आहेत सगळे दोन्ही हेमिस्फियर बाय ट्रान्सवर्स बँड्स ऑफ नर्व फायबर्स कॉल्ड ॲज कॉर्पस कॅलोसम. या प्रत्येक हेमिस्फियर मध्ये ज्या कॅव्हिटी आहेत आतल्या बाजूला, त्याला आपण म्हणतो व्हेंट्रिकल्स. फर्स्ट आणि सेकंड व्हेंट्रिकल त्यामध्ये आहेत, त्याला आपण लॅटरल व्हेंट्रिकल्स म्हणतो. जे ग्रे मॅटर जे आहे, ग्रे मॅटर आल्सो फॉर्म आयलँड्स इन व्हाईट मॅटर. ग्रे मॅटर जे आहेत ते काय करतात, असे आयलँड समुद्रात जसे आयलँड बनतात तसे व्हाईट मॅटर मध्ये आयलँड सारखे हे ग्रे मॅटर बनतात. त्याला आपण म्हणतो न्यूक्लियाय, which are connected with thalamus and hypothalamus. इथं आपल्याला रिजेस फरोज दिसतात, त्यालाच इथं म्हणायचं गायराय सल्साय.
त्यामुळे सरफेस एरिया मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि आपल्याकडे इतरांपेक्षा ग्रे मॅटरचा एरिया वाढलेला आहे. ग्रे मॅटरचा एरिया वाढलेला आहे. आता इथं हा वरचा पार्ट जो दिसतो सेरेब्रमचा, हा जो पार्ट दिसतो आपल्याला, याला म्हणायचं पॅलियम. आणि हे लॅटरल साइड आहेत. या लॅटरल साइडला कॉर्पस ट्रायटा असं आपण म्हणू शकतो. दिस इज पॅलियम अँड lateral sides of cerebrum are called as corpus striata. आता एका हेमिस्फिअरचा आपण विचार करू. एक हेमिस्फिअर, दिस इज वन हेमिस्फिअर. गायराय सल्साय दिसतात, रिजेस फरोस दिसतात. त्याचबरोबर इथं एक सल्कस आहे, मोठी डीप लेवलला एक सल्कस आहे, सेंट्रल सल्कस. पुन्हा माग परायटो ऑक्सिपिटल सल्कस आणि या बाजूला लॅटरल सल्कस. प्रत्येक हेमिस्फिअर मध्ये पुन्हा 3 सल्साय जास्त डीप असतात. Central sulcus, parieto-occipital sulcus, lateral sulcus, and due to this our cerebral hemisphere, each cerebral hemisphere is divided into 4 lobes like frontal, parietal, occipital and temporal lobe. या दोन्ही हेमिस्फिअरचा आता कपाळाचा भाग आणि माग आणखी फ्रंटल लोब दोन्ही हेमिस्फिअरचे, वरती परायटल लोब दोन्ही हेमिस्फिअरचे, माग ऑक्सिपिटल लोब दोन्ही हेमिस्फिअरचे आणि कानाच्या दरम्यान त्या भागात टेम्पोरल लोब दोन्ही हेमिस्फिअरचे. So each hemisphere is divided into frontal lobe, parietal lobe, occipital lobe and temporal lobe. त्याचबरोबर 5वा लोब सुद्धा रिड्यूस्ड असतो, इन्शुला at the bottom of central sulcus. सेंट्रल सल्कसच्या बॉटमला 5th लोब आहे, इन्शुला, हिडन आहे तो. Central sulcus separate frontal lobe from parietal lobes. Here, frontal parietal. Lateral sulcus separate temporal lobe from parietal lobe. इथं parieto-occipital sulcus separate from parietal and occipital lobes. यामध्ये लिम्बिक सिस्टीम आहे, कम्युनिकेटिंग न्यूरल सर्किट बिटवीन सेरेब्रम अँड डायनसेफॅलॉन. सेरेब्रम आणि डायनसेफॅलॉन यांच्यामध्ये कम्युनिकेशन साठी एक सर्किट आहे, त्याला आपण लिम्बिक सिस्टीम म्हणतो. यामध्ये लिम्बिक लोब आहेत, असोसिएटेड सब कॉर्टिकल न्यूक्लियाय, हायपोथॅलॅमस, इपिथॅलॅमस, बेसल गँग्लिया, मिड ब्रेन पण येतात. या लिम्बिक सिस्टीमला इमोशनल ब्रेन आपण म्हणतो, कारण इमोशनल रिॲक्शन जे फिलिंग ऑफ प्लेजर, आपण आनंदी होतो, व्हिसरल सोमॅटिक बिहेवियरल चेंजेस, मोटिवेशन, बायोलॉजिकल रिदम, अशा ऍक्टिव्हिटी इथं कंट्रोल केल्या जातात. याला इमोशनल ब्रेन असंही आपण म्हणतो. असंही आपण इथं म्हणतो. आता या सेरेब्रम मध्ये महत्वाचे फंक्शनल एरिया कोणकोणते आहेत, कोणकोणते रिमोट आहेत, कोणकोणते कंट्रोलिंग सेंटर कोणकोणत्या लोब मध्ये आहेत ते बघू आपण.
फ्रंटल लोबचा विचार केला तर या फ्रंटल लोब मध्ये इथं प्री मोटार एरिया आहे. इनव्हॉलंटरी मसल मोमेंटचं कंट्रोलिंग सेंटर प्री मोटार एरिया फ्रंटल लोब मध्ये. त्यानंतर मोटार एरिया आहे, इथं व्हॉलंटरी मसल मोमेंटचं कंट्रोलिंग सेंटर आहे. त्याचबरोबर इथं महत्वाचा एरिया या ठिकाणी स्पीच एरिया आहे. जे राईट हँडेड पीपल्स आहेत त्या मेजॉरिटी लोकांचा लेफ्ट फ्रंटल लोब मध्ये ब्रोका एरिया, स्पीच एरिया, मोटार स्पीच एरिया आहे. आपण जे बोलतो त्याचं कंट्रोलिंग या ठिकाणी मोटार स्पीच एरिया आहे, ब्रोका एरिया. इट ट्रान्सलेट आवर थॉट्स इनटू स्पीच. आपले जे विचार आहेत त्याचं रूपांतर शब्दात आपण करतो, त्याच्यासाठी हा स्पीच एरिया आहे. जनरली प्रेझेंट इन लेफ्ट हेमिस्फियर ऑफ राईट हँडेड पर्सन्स अँड मोस्ट ऑफ द लेफ्ट हँडेड पर्सन्स ऑल्सो. यामध्ये टंगच्या मोमेंट येतात, लिपच्या मोमेंट येतात, व्होकल कॉर्डच्या मोमेंट येतात. अनेक या पार्टची कंबाईन ऍक्टिव्हिटी आहे स्पीच. नेचरनं मानवाला दिलेली गिफ्ट म्हणजे स्पीच. ज्याला बोलता येत नाही, ॲफॅसिस, इनॅबिलिटी स्पीच. अग्राफिया, इनॅबिलिटी टू राईट. आणि ब्रोका नावाच्या सर्जननं याचा स्टडी केला म्हणून त्याच्यावरनं नाव ठेवलंय ब्रोका एरिया. अतिशय महत्वाचा एरिया आहे हा. इट कन्वर्ट्स आवर थॉट्स इनटू स्पीच. आपल्या विचारांचं रूपांतर शब्दांमध्ये करण्याची कॅपॅसिटी या एरियाकडे आहे. हा मोटार स्पीच एरिया आहे. लहान मूल, न्यूली बॉर्न, मला सांगा स्पीच ऍक्टिव्हिटी इनहेरिटेड आहे का एक्वायर्ड आहे? आपल्याला समजा आपल्या आईवडिलांना बोलता येतं म्हणून आपल्याला बोलता येतं असं नाही. इट इज नॉट इनहेरिटेड. प्रत्येकाला बोलायचं शिकावं लागतं, लिहायचं शिकावं लागतं, वाचायचं शिकावं लागतं. इट इज नॉट इनहेरिटेड. ते लहान मूल ते फक्त असा आवाज करत असतं, रडत असतं, त्याला कुठलाही स्पीच दुसरा नसतो. पण त्याची आई आजी हे त्याला सारखं समजून सांगत असता, मग बाबा, बाबा आले, बाबा आले, बाबा आले, म्हण बाबा. पण म्हणू शकतं का? नाही. सुरुवातीला त्या दरम्यान आईच्या व्होकल कॉर्डच्या ज्या मोमेंट्स आहेत त्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन या सर्वांकडे ते लक्ष देतं आणि त्याला समजतं की हा पर्सन पर्टिक्युलर आला की त्याला बाबा म्हणायचंय, हे त्याला समजून जातं. त्याला मिनिंग माहित नाही बाबाचं, पण तरीही हा पर्सन आला की बाबा म्हणायचं. पुन्हा ते स्वतःच्या व्होकल कॉर्डच्या या ठिकाणच्या मोमेंट करता. फर्स्ट साऊंड प्रोड्युस्ड बाय बेबी इज डिफेक्टेड साऊंड. तेच तुमचं वय, आपलं प्रत्येकाचं वय असतं की सगळ्या गोष्टीच्या चुकीच्या करतो. गोल काढायला सांगितला, कसला गोल त्यावेळी निघतो तरी शाबासकी मिळते. डायरेक्ट बाबा म्हणेल का? जन्मल्याबरोबर लगे हाय मम्मी, हाय डॅडी, कसे आहात तुम्ही, असं होतंय का? आणि असं झालं तर माणसं घाबरून जातील, अरे काय भूत जन्माला आलंय. तर हळूहळू स्पीच, मग हळूहळू ते बेबी बाबा म्हणायला लागतं, आई म्हणायला लागतं. आणि बघा, लहान मुलाला जे शब्द शिकवायचेत त्याच्यासाठी जवळच्या नातेवाईकांची नावं जी असतात ती एकदम सोपी सोपी केलेली असतात. मामा, काका, दादा, बाबा. जन्मल्याबरोबर लगे ऑक्सफर्ड घेऊन बसायचं का तिथं? नाही. ऑक्सफर्ड डिक्शनरी घेऊन बसलंय, नाही होणार तसं. सोपे सोपे शब्द शिकवायचे, ते जमले की हळूहळू कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स, मग आपण
आपली डिक्शनरी वाढवत राहतो. सो स्पीच इज एक्वायर्ड. त्याच्यासाठी ऐकता येणं गरजेचं आहे. जो बहिरा आहे तो मुका असणारच. त्यामुळे स्पीच अतिशय महत्वाची ऍक्टिव्हिटी आपल्यामध्ये आहे. आपल्या ब्रेन मध्ये, आपल्या या सेरेब्रम मध्ये तसे तर सेन्सरी न्यूरॉन असतात, मोटार न्यूरॉन असतात, पण मेनली असोसिएशन न्यूरॉन असतात, एनालिसिस करणारे युनिट. एनालिसिस करणारे युनिट असतात. आणि प्रत्येक लोब मध्ये असोसिएशन एरिया तर असणारच. जसं फ्रंटल लोब मध्ये बाकीचे एरिया आहेत पण असोसिएशन एरिया आहे. आता इकडे बाकीच्या तिन्हीमध्ये समजा परायटल असेल, ऑक्सिपिटल असेल, टेम्पोरल, सेन्सरी न्यूरॉन त्याच्यामध्ये आहेत, परंतु त्याच्याबरोबर असोसिएशन सुद्धा आहेत. फ्रंटल मध्ये मोटार न्यूरॉन त्याच्यामध्ये आहेत, पण तरीही असोसिएशन एरिया तिथं आहेत. तर अनेक महत्वाचे असे सेंटर्स या फ्रंटल लोब मध्ये आहेत. जसं प्री मोटार एरिया, इनव्हॉलंटरी मसल मोमेंट्स, मोटार एरिया, व्हॉलंटरी मसल मोमेंट्स, ब्रोका एरिया, स्पीच एरिया आहे. आणि असोसिएशन एरिया सुद्धा इथं आहे. आपला इंटेलिजन्स, त्याचा कंट्रोलिंग सेंटर इथं आहे. आपली मेमरी, शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी आपल्यामध्ये असते. जसं या बोर्डवर लिहायचं पुसायचं, लिहायचं पुसायचं, लिहायचं पुसायचं, तात्पुरतं लक्षात राहतं, त्याला आपण शॉर्ट टर्म मेमरी म्हणतो. आणि परमनंट मार्करनं लिहिलं तर ते पुसलं जाणार नाही. तशा काही घटना आयुष्यात कधीही घडलेल्या असोत, त्या घटना आपण कधीही आयुष्यभर जशाच्या तशा आठवू शकतो, कारण ती घटना आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये जाऊन बसली आहे. आणि दररोज कितीतरी घटना घडत असतात, किरकोळ किरकोळ कितीतरी घटना घडतात. ते आपल्या बोर्ड सारखं लिहायचं पुसायचं, लिहायचं पुसायचं, अशी शॉर्ट टर्म मेमरी असते. जजमेंटचं सेंटर इथं आहे. प्रॉब्लेम सॉल्व करण्याचं सेंटर इथं आहे. इमॅजिनेशनचं सेंटर इथं आहे. रीडिंगचं सेंटर इथं आहे. रायटिंगचं सेंटर इथं आहे. त्याचबरोबर रिझनिंगचं सेंटर इथं आहे. पर्सनॅलिटीचं सेंटर इथं आहे. असे अनेक महत्वाचे सेंटर्स, कंट्रोलिंग सेंटर्स या ठिकाणी असतात फ्रंटल लोब मध्ये. अनेक महत्वाचे कंट्रोलिंग सेंटर्स असतात फ्रंटल लोब मध्ये. त्यानंतर परायटल लोब. या परायटल लोब कडे सेन्सरी एरिया आहे, सेन्सरी सेंटर्स आहेत, सोमॅस्थेटिक एरिया आहे. ज्याच्यामध्ये पेन, टच, टेम्परेचर याचे सेन्सेशन्स होतात. त्याचबरोबर त्यामध्ये वेरिनेक्स एरिया आहे. वेरिनेक्स एरिया, दिस इज अ सेन्सरी स्पीच एरिया. काही जण याला परायटल मध्ये घेतात, काही जण याला टेम्पोरल मध्ये घेतात, कारण त्या बॉर्डरला आहे हा. Very next area is sensory speech area. It is concerned with understanding of speech. मी जे बोलतो त्याचं अंडरस्टँडिंग होण्यासाठी तुमचा व्हेरी नेक्स्ट एरिया महत्वाचा आहे. त्यानंतर मागच्या बाजूला आहे काय? ऑक्सिपिटल लोब. कशाचं सेंटर आहे? विजन.
व्हिजनचं कंट्रोलिंग सेंटर त्यामध्ये आहे. आणि त्यानंतर हा टेम्पोरल लोब कशाचं सेंटर आहे? ऑडिटरी. याची पोझिशन बरोबर आहे. ऑडिटरी म्हणजे हिअरिंगचं सेन्सेशन आहे. त्याचबरोबर स्मेलचं सेन्सेशन या ठिकाणी आहे. त्याचबरोबर टेस्टचं सेंटर सुद्धा या ठिकाणी आहे टेम्पोरल लोब मध्ये. अशा प्रकारचे अनेक महत्वाच्या ऍक्टिव्हिटीजचे कंट्रोलिंग सेंटर्स या फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑक्सिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब मध्ये असतात. अनेक ऍक्टिव्हिटीजचे कंट्रोलिंग सेंटर्स या ठिकाणी आहेत. जसं परायटल लोबचा विचार केला तर सेन्सरी एरिया आहे, सोमेस्थेटिक एरिया, त्याच्याबरोबर स्पीच एरिया. आता सेन्सरी एरिया, सोमेस्थेटिक एरिया काय करतो? रिस्पॉन्सिबल फॉर सेन्सेशन्स, पेन, टेम्परेचर, टच, याचं सेन्सेशन इथं होतं आपल्याला. आणि त्याचबरोबर सेन्सरी स्पीच एरिया, वेरिनेक्स एरिया, इट इज प्रेझेंट पोस्ट सेंट्रल गायरस ऑफ परायटल लोब. It is responsible for understanding of speech, language, reading. आणि वेरिनेक्स नावाच्या सायंटिस्टनं हा डिस्कवर केला म्हणून त्याला वेरिनेक्स एरिया म्हटलं आपण. एक्सप्रेशन ऑफ थॉट्स, फिलिंग ह्याचा असोसिएशन एरिया सुद्धा इथं आहे. त्यानंतर टेम्पोरल लोब. टेम्पोरल लोब मध्ये सेन्सरी आणि असोसिएशन एरिया आहेत. टेस्टचा एरिया आहे, स्मेलचा एरिया आहे, ऑडिटरी एरिया आहे आणि असोसिएशन एरिया सुद्धा या ठिकाणी आहे. ऑक्सिपिटल लोब सेन्सरी एरिया आहे, शोज ओनली व्हिज्युअल एरिया, फक्त व्हिज्युअल एरिया आहे, व्हिजन दिसतं आपल्याला, त्याचा कंट्रोलिंग इथं आहे. रिस्पॉन्सिबल फॉर सेन्स ऑफ व्हिजन दॅट इंटरप्रिट इम्पल्सेस ऑफ रेटिना ऑफ आय लाईक शेप, कलर. आणि फिफ्थ लोब जो आहे इन्शुला, कन्सर्न विथ सेन्स ऑफ टेस्ट अलॉंग विथ स्मॉल एरिया ऑफ टेम्पोरल लोब. तर प्रत्येक किंवा या सेरेब्रल हेमिस्फियर मध्ये जे लोब्स आहेत त्यांच्याकडं, या सेरेब्रमकडं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजचे कंट्रोलिंग सेंटर्स आहेत. आता हे ब्रोका एरिया सोडले तर बाकीचे एरिया इकडं पण आहेत, इकडं पण आहेत. परंतु काही सेंटर्स लेफ्ट हेमिस्फियर कडे महत्वाचे आहेत, ते राईट कडे नाही आहेत. लेफ्ट हेमिस्फियरची पिक्युलॅरिटी काय? लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर इज आवर मॅथमॅटिशियन. आपला गणित तज्ञ आहे, त्याला सगळे तसलं मॅथमॅटिकल सगळं कळतं लेफ्ट हेमिस्फियरला. राईट हँड कंट्रोल लेफ्ट हेमिस्फियरला. ब्रोका एरिया लेफ्ट हेमिस्फियरकडं, ही स्पेशालिटी आहे. आणि राईट हेमिस्फियरकडं लेफ्ट हँड कंट्रोल आणि लेफ्ट हेमिस्फियरकडं सायंटिफिक ॲटिट्यूड आहे. रिझनिंग म्हणजे असं सायंटिफिक ॲटिट्यूड आहे, इनसाइट स्टोरी आपण पाहतो तसं त्याचं सेंटर कोणाकडे आहे? राईट हेमिस्फियरकडे आहे. म्युझिशियन, आपलं राईट हेमिस्फियर म्युझिशियन आहे. तर अशा काही पर्टिक्युलर फीचर प्रत्येक हेमिस्फियरच्या सुद्धा आहेत.